हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटचे PYQचं ॲनालिसिस पाहणार आहोत. मागं मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचे PYQ पाहिले होते. 3 ते 4 टॉपिक आपण बघितले होते, बाकी बघायचे राहिले होते. पण एक गोष्ट नोटीस केली मी, की त्याच्यामध्ये आपला खूप जास्त टाईम चाललेला होता. तर मी काय केलं, माझ्या सेल्फ लेव्हलवर पूर्ण PYQचं ॲनालिसिस केलं. जेवढे ते एन्व्हायरमेंटचे PYQ होते 6-7 टॉपिक, त्याचं पूर्ण ॲनालिसिस केला. त्याच्यावरून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुमच्यासाठी आणलेले. हे फक्त आणि फक्त याच्यामध्ये फक्त PYQ आहे. PYQचे ॲनालिसिस करून तुम्हाला कमी टाईममध्ये जास्त कंटेंट देण्यासाठी मी हे ॲनालिसिस करून डेटाच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहे. कसं त्याच्यामध्ये आपलं जास्त टाईम चाललं, त्यामुळे मला असं वाटतं हे नोट्स जास्त बेटर राहील त्याच्यापेक्षा. तर चला आपण सुरू करूया. कोणकोणते म्हणजे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंटमध्ये. हा एक मात्र व्हिडिओ जर बघितल्यावर तुमचे एन्व्हायरमेंटचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. एन्व्हायरमेंटसाठी फक्त एवढंच करायचं. याच्याबाहेर एन्व्हायरमेंटमध्ये काहीच नाही करायची गरज आहे. हे फायनल व्हिडिओ आहे. मी पूर्ण ॲनालिसिस करून सेल्फ लेव्हलवर केलेलं आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो, मी 2024 आणि 2025 मध्ये जेवढेही मुख्य परीक्षा झालेल्या सगळ्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहे. माझा एक्सपिरियन्स पण याच्यात शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, चला शेअर करू म्हणजे सुरू करूया. सॉरी. तर कसं आहे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला म्हणजे पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये ना 2 कन्सेप्ट घुमत राहतात. त्याच्यामधलं तुम्हाला डिफरन्स माहीत पाहिजे. एक आहे आपला इथं ओझोन आणि एक आहे ग्रीन हाऊस गॅसेस. हे दोघांमधलं आपल्याला डिफरन्स माहीत पाहिजे का हे कोणतं आहे आणि म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस काय आहे आणि ओझोन काय आहे. मी तर सांगू इच्छितो ग्रीन हाऊस गॅसेस कम्प्लिटली डिफरंट आहे, ओझोन कम्प्लिटली डिफरंट आहे. तर एक करून समजू, पहिले मी तुम्हाला ओझोन सांगतो, त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस सांगतो. फक्त इथं तुम्हाला एवढं माहीत पाहिजे का हे दोन्ही अपोजिट कन्सेप्ट आहे. आपल्याला समजू द्या, पहिले हे समजू, मग त्याच्यानंतर समोर जाऊ. तर बघा, सगळ्यात पहिले ओझोन. तर बघा, ओझोनची आपल्याला लोकेशन माहीत पाहिजे. ओझोन कुठं असते तर स्टेरिओस्फिअरमध्ये असते. बघा, कसं आपले ॲटमॉस्फिअरचे ना 4 लेअर आहे. ट्रोपोस्फिअर, स्टेरिओस्फिअर, त्याच्यानंतर मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. हे 4ही लेअर आपल्याला माहीत पाहिजे. कंबाईनमध्ये 2024 का 25 क्वेश्चन विचारला होता का बघा किती लेअर आहे ॲटमॉस्फिअरचे. तर 4 लेअर आहे आणि कोणकोणते आहे. राज्यसेवामध्ये पण आलं होतं या. तर आपल्याला हे लेअर म्हणजे पूर्ण माहीत पाहिजे कोणकोणते आहे. एक वेळा रिपीट करतो मी. थर्मोस्फिअर, मिझोस्फिअर, स्टेरिओस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर. बघा टी सुरुवातीला पण टी आहे, लास्टला पण टी आहे. म्हणजे ऑर्डर लावण्यासाठी तुम्हाला सोपं होऊ शकते. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे का बा ओझोन कुठं असते. सगळ्यात पहिले ओझोन कुठं असते, पहिले ओझोन असते काय. तर ओझोन म्हणजे काय आहे, आपल्या पृथ्वीच्या भोवती बनलेली एक शिल्ड आहे. असं समजून एक शिल्ड आहे, कव्हर केलेलं आहे आपल्या पूर्ण पृथ्वीले. ठीक आहे का. ते जे पृथ्वीच्या बाहेर म्हणजे जे आपला सूर्य आहे, तो जो अल्ट्राव्हायोलेट रेज खाली म्हणजे धर्तीवर पाठवत आहे, त्याला थांबवण्याचं काम आपलं ओझोन लेअर करते. जर त्याच्यामध्ये म्हणजे गॅप पडला तर काय करणार आहे, जो अल्ट्राव्हायोलेट रेज आहे ते आपल्या डायरेक्ट स्किनवर पडेल आणि आपली स्किन खराब करायला आपल्याला कॅन्सर होऊ शकतो किंवा XYZ खूप साऱ्या बिमारी होऊ शकतात ओझोनमुळे. तर काही अल्ट्राव्हायोलेट रेज जे येतात त्याला थांबवण्याचं काम काय करते, आपलं ओझोन करते. विचारलाय का बाबा ओझोन काय काम करते, तर अल्ट्राव्हायोलेट रेजला थांबवण्याचं काम करते. ठीक आहे. तर दुसरा क्वेश्चन एक विचारला जातो का बाबा कुठं आहे ओझोन लेअर, कुठं आहे, तर स्टेरिओस्फिअरमध्ये आहे. तर तुम्ही म्हणाल मग हे खाली काय दिलं आहे, ट्रोपोस्फिअर काय आहे. तर हे म्हणजे डीप जाऊन ते विचारू शकतात का बा जे स्टेरिओस्फिअरवर जो ओझोन आहे तो गुड ओझोन आहे आणि जो ट्रोपोस्फिअर आहे तो बॅड आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. इथं एवढंच. नेक्स्ट समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे का बा थिकनेस, जी आपली ओझोनची थिकनेस आहे ते कशामध्ये मोजतो आपण, तो डॉप्सनमध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो, डॉपनेस थिकनेस मोजतो आपण डॉप्सनमध्ये. बस जेवढं मी सांगतो ते सरळ लक्षात ठेवा. फक्त इम्पॉर्टंटच सांगत आहे, जास्त काही नाही. नेक्स्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा काय ते ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स म्हणजे ओझोनला जे म्हणजे ओझोनला खराब करणारे कोणकोणती गॅसेस आहे किंवा कोणकोणते सबस्टन्स आहे जे ओझोनला खराब करतात. तर एक आहे CFC, हॅलोन्स, HCFC, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन आणि मिथेल ब्रोनाइट. तर हे 4 आहेत. त्याच्यात इम्पॉर्टंट कोणतं आलं आहे तर फक्त 2च लक्षात ठेवा, CFC आणि SCFC. हे दोन्ही काय खराब करतात, ओझोनला खराब करतात. एक क्वेश्चन इथं मेन्शन नाही केलेला आहे. क्वेश्चन विचारला होता का बा ओझोनमध्ये कधी होल झाला होता, असं म्हणजे सायंटिस्टला माहित पडलं का बा ओझोनमध्ये होल झालेला म्हणजे ओझोन हे खराब होत्या म्हणून. तर 1985 मध्ये 1985 मध्ये सायंटिस्टला माहित पडलं का बा ओझोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी स्टेप्स घेण्याची गरज आहे. तर हे इयर विचारलं होतं, लक्षात ठेवायचं 1985. हे समजून सांगतो तुम्हाला, याची ट्रिक पण आहे का आपल्याजवळ, समोर सांगतो.
ठीक आहे. नेक्स्ट आहे अजून म्हणजे कोणकोणत्या ट्रिटीज आहे जे ओझोनच्या रिलेटेड आहेत. तर ते काय करतात माहिती आहे, ओझोनच्या ट्रिटीज ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये टाकून देतात, ग्रीन हाऊस गॅसेसच्या ट्रिटीज ओझोनमध्ये टाकून देतात. तर तुम्हाला डायरेक्ट ते लक्षात ठेवायचं आहे कोणतं म्हणजे ओझोनशी रिलेटेड आहे. तो वेन्ना कन्व्हेन्शन. कोणतं? वेन्ना कन्व्हेन्शन कशाशी रिलेटेड आहे? ओझोनची. दुसरा मॉर्टेल प्रोटोकॉल आणि तिसरा आहे किंगाली ॲग्रीमेंट. किंगाली ॲग्रीमेंट त्याच्यात असं लक्षात ठेवा, वेन्ना कन्व्हेन्शनचं तुम्हाला इयर माहीत पाहिजे 1985. काऊन माहीत पाहिजे? वेन्ना कन्व्हेन्शन मी आता तुम्हाला सांगितलं ओझोनमध्ये होल कधी झाला होता? 1985 मध्ये. जेव्हा होल झाला त्याच्यानंतर यांनी कन्व्हेन्शन आणलं का बा आपल्याला क्लोरोफ्लोरोकार्बन बॅन वगैरे आणावं लागेल, त्याच्यानं नाही तर आपलं ओझोन खराब करून म्हणून असं. तर बघा हे म्हणजे वेन्ना कन्व्हेन्शन कधीचं आहे? 1985. हे पण विचारलं आहे, इयर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मॉर्टल प्रोटोकॉल 1997 त्याच्या 1987 त्याच्या 2 वर्षानंतरचा आहे. आणि लेटेस्टमध्ये एक आलेला आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, किंगाली ॲग्रीमेंट. किंगाली ॲग्रीमेंट आता तिन्हीमधला आपल्याला डिफरन्स पण लक्षात ठेवायचा आहे, की तिन्हीमध्ये काय काय वेगवेगळं झालं विचारू शकते डीप जाऊन. बघा काय केलं होतं आपण, म्हणजे वेन्ना कन्व्हेन्शनमध्ये आपण सांगितलं का बा ओझनला जे खराब करणारे सबस्टन्स आहे जे CFC आहे त्याच्यावर म्हणजे आपल्याला बॅन आणावा लागेल, नाही तर ओझोन खराब होईल. पण ते लिगल बाइंडिंग नव्हतं, म्हणजे आणावं लागेल असं म्हटलं पण लिगली बाइंडिंग नव्हतं. त्याच्यानंतर म्हटलं मॉर्टेल प्रोटोकॉलमध्ये काय केलं आपण, म्हटलं की बस CFCवर आपल्याला बॅन आणावं लागेल. CFCवर बॅन आणावा लागेल आणि हे एक बाइंडिंग होतं. CFCवर बॅन आणावं लागेल हे बाइंडिंग केलं. आणि किंगाली ॲग्रीमेंटमध्ये काय केलं, किंगाली ॲग्रीमेंटमध्ये आपण HFC आणलं. HFC साठी किंगाली ॲग्रीमेंट. किंगाली ॲग्रीमेंट कशासाठी होतं? HFC. ठीक. बघा तिघा मला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. वेन्ना कन्व्हेन्शन कशासाठी आहे का ओझनला जे खराब करत आहे ते सबस्टन्सवर बॅन आणायचं, पण ते बाइंडिंग नव्हतं. मॉर्टेलमध्ये आपण बाइंडिंग केलं आणि किंगाली ॲग्रीमेंटमध्ये CFC HFCवर बॅन आणला. आता हे HFC काय होतं, तर HFC हे असं होतं का बा CFCचं अल्टरनेटिव्ह म्हणून आपण मॉर्टेल प्रोटोकॉलमध्ये हे म्हटलं होतं का CFCच्या जागी आपण HFC यूज करायचं. पण HFC काय आहे, HFCचं एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, HFC ना ओझनला खराब नाही करत, ह्या काय करतो ग्रीन हाऊस गॅसेसला खराब करतो. म्हणजे हे ग्रीन हाऊस गॅसेस आहे. तर ग्रीन हाऊस गॅसेस आहे तर म्हणजे हे आपल्या रेडिएशनला खराब करेल. म्हणजे कसं काय आपण एकाकडून वाचवत आहे आणि दुसऱ्याकडे वाढवत आहे, कोण का रेडिएशन पण खराबच आहे ना, त्यामुळे याच्यावर पण बॅन आणला. जसं डीपमध्ये नका जाऊ, फक्त किंगाली ॲग्रीमेंट कशाशी रिलेटेड आहे? HFC रिलेटेड, एवढं लक्षात ठेवा. समोर जाऊ. समोर आहे ग्रीन हाऊस गॅसेसवर आलं. बघ त्याच्यामध्ये तेवढंच होतं आपलं. याच्यामध्ये आता ग्रीन हाऊस गॅसेस बघून, तर ग्रीन हाऊसमध्ये काय काय पाहायचं आपल्याला का बघ, ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात, तर हे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्याचं काम करतात. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे टेम्परेचर वाढवतात. आपल्या ग्लोबली टेम्परेचर जर वाढलं तर खूप सारे नुकसान, ग्लेशियर म्हणजे पिघलेल, त्याच्यावर आपल्याला नुकसान होईल, सुनामी येणार असं. तर आपल्याला इथं बघायचं आहे का बा कोणकोणते ग्रीन हाऊस गॅसेस आहे, लक्षात ठेवायचं आहे, हे पाठ करायचं आहे. वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड. चारच लक्षात ठेवा. कोणकोणते? वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड. नायट्रोजन ऑक्साईड आहे, डायऑक्साईड नाही आहे, ठीक आहे ना. ऑक्साईड लक्षात ठेवा, इथेही चुकलं आहे, डायऑक्साईड केलं होतं. नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर. कार्बन डायऑक्साईड मॅक्सिमम आहे, ठीक आहे ना. म्हणजे जर विचारलं याच्यापैकी कोणतं मॅक्सिमम आहे तर कार्बन डायऑक्साईड मॅक्सिमम आहे. आणि एक क्वेश्चन विचारला होता का याच्यापैकी कोणतं नॅचरल ग्रीन हाऊस गॅसेस आहे, तर वॉटर वेपर मोस्ट अबांडंट नॅचरल गॅस. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. समोर बघू. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली का बघ ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात, तर काय माहिती आहे, आपले जे पृथ्वीवरून इन्फ्रारेड निघत आहे, हे पण विचारलं होतं का बा पृथ्वीवरून कोणती रेडिएशन निघत असते, तर इन्फ्रारेड रेडिएशन निघत असते पृथ्वीवरून. आणि तिकडून काय येऊ राहिले, आपले अल्ट्राव्हायलेट रेज येऊ राहिले. तर काय करते ग्रीन हाऊस गॅसेस, काय करतात ते निघाय म्हणजे बाहेरही जाऊ नाही देत आणि म्हणजे खाली नाही येऊ देत, मधात एक टॅप बनवतात, म्हणजे असं एक बफर झोन बनवतात, तिथं निघा पूर्ण ग्रीन हाऊस गॅसेस ते काय करतात म्हणजे जमा करून ठेवतात. त्याच्यामुळे काय होते, आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर वाढते. त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर, जर पृथ्वीचा टेम्परेचर वाढला तर त्याचे नुकसान खूप सारे आहे. तर काय करते, आपलं जे ओझोन काय होतं, ओझोन प्रोटेक्ट करत होतं, आणि हे काय करत आहे, हे ग्रीन हाऊस गॅसेसचं कॉम्बिनेशन करून एक बफर झोन बनवत आहे तिथं निघा. त्यामुळे जे आपले पृथ्वीवरील इन्फ्रारेड आहे ते बाहेर नाही जाऊ शकत, आणि जर ते बाहेर नाही गेली तर आपल्या इथं काय होणार, टेम्परेचर वाढणार. ठीक आहे, असं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यासाठी कोणते कोणते ग्रीन हाऊस गॅसेस आहे ते बघितलेच आपण. अजून तर बघा ॲग्रीमेंट कोणकोणते आहे याच्या रिलेटेड, तर कायटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट. प्रोटोकॉल 1997चा आहे आणि पॅरिस ॲग्रीमेंट लक्षात ठेवायचं आहे. हे 1997चं नाही आहे, 1987चं आहे, इथं मिस्टेक आहे, ठीक आहे ना. 1987चं आहे, लक्षात नाही तेवढं चालते, फक्त एवढं लक्षात ठेवा
का बघ कायटो प्रोटोकॉल हे कशाशी रिलेटेड आहे, ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईडशी रिलेटेड, पॅरिस ॲग्रीमेंट. आणि जे मॉडेल पोर्टल आहे ना ते आहे 1997चं. ठीक आहे. आणि हे पण लक्षात ठेवायचं बघ, पहिले कायटो प्रोटोकॉल आहे, त्याच्यानंतर मॉडेल प्रोटोकॉल आहे. जोडा हे म्हणजे ऑर्डरनं लावायला पण एक क्वेश्चन आलं होतं. ठीक आहे. आता बघा इथे एक चार्ट दिलेला आहे म्हणजे रिव्हिजनसाठी. बघा ओझोन कुठं आहे, स्टेरिओस्फिअरमध्ये आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगचे जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे ते कुठं होते, ट्रोपोस्फिअर म्हणजे पहिल्या लेवलवर होते, म्हणजे खाली. त्याच्यानंतर आहे का बघ हे काय एनर्जी टाईप काय, ते इथं अल्ट्राव्हायलेट रे आहे आणि इकडे इन्फ्रारेड आहे. कन्व्हेन्शन पण दिलेले आहे, वेन्ना कन्व्हेन्शन आणि मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन. इथं कायटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट. CFC, हॅलोजन्स, HFC. ठीक आहे. आता समोर बघू. तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स माहीत पडलं. आता बाकीचे इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्हाला फटाफट लवकर सांगून देतो. ठीक आहे ना. तर हे बघा मिनिमल डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता हे इकॉनॉमीमध्ये आपण केलं राहते, पण इन्व्हायरमेंटमध्ये पण ते इम्पॉर्टंट आहे. त्याचं इम्पॉर्टंट सांगतो, लवकर लक्षात ठेवा. कधी आले होते मिनिमल डेव्हलपमेंट गोल, लॉंग फॉर्म पण विचारलं आहे, MDGचं मिनिमल डेव्हलपमेंट गोल आहे. ठीक आहे ना. कधी आले होते 2000मध्ये, टार्गेट कधीपर्यंत कंप्लीट करायचे 2015पर्यंत, पण ते झाले नाही. ठीक आहे ना. आणि 8 गोल्स होते. 3 गोष्टी लक्षात ठेवा, 2015पर्यंत टार्गेट होतं आणि 8 गोल्स होते. 8 गोल्स पण फाईट करायचे आपल्याला. गोल्सवर कसा क्वेश्चन येतो, ते एक ते विचारतात जोड्या लावाले, पहिला गोल कोणता, दुसरा गोल कोणता, तिसरा गोल कोणता, किंवा ते काय करतात खालीलपैकी कोणते MDG आहे असं विचारतात आणि त्याच्यामध्ये एखादा चुकून जाते. किंवा ते म्हणजे असं विचारतात, डायरेक्ट नंबर विचारतात, बाबा तिसऱ्या नंबरचा गोल कोणता MDGचा, 5व्या नंबरचा गोल कोणता MDGचा. तर असं लक्षात ठेवायचं आपल्याला. तर चला हे पाठ होऊन जाते. मी याची टीका सांगतो तुम्हाला डायरेक्ट. काय पहिलं वाला आहे पॉवर्टी अँड हंगर. पहिला गोल कोणता आहे, पॉवर्टी अँड हंगर. दुसरं कोणतं आहे, प्रायमरी एज्युकेशन. फक्त एज्युकेशन नाही, प्रायमरी एज्युकेशन आहे, प्रायमरी एज्युकेशन. त्याच्यानंतर इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी. चौथा काय आहे, चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यूदर. बालमृत्यूदर आपल्याला काय करायचं, कमी करायचा आहे. इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ. बघा हे लक्षात ठेवायचं, थोडं वेगळं वाटते. इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ. त्याच्यानंतर आहे HIV आणि एड्स कमी करायचे आपल्याला. HIV आणि एड्स कमी करायचं आहे. त्याच्यानंतर आहे इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. 7 नंबरचा आहे इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. आणि त्याच्यानंतर आहे ग्लोबल पार्टनरशिप, लास्टवालं. आता हे जे ग्लोबल पार्टनरशिप आहे ना, याचं पण लास्टवालं आहे म्हणजे MDGचं. आणि HDG जे आहे त्याचं पण लास्टवालं काय आहे, ग्लोबल पार्टनरशिप. ठीक आहे. बघा फक्त एवढंच पाठ करायचं, जेवढं मी सांगत आहे त्याच्यावर लक्ष ठेवा बस. समोर HDG केव्हा डिक्लेअर झाले, 15मध्ये. काऊन का ते पूर्ण करणं झाले नाही MDG आपल्याकडनं, म्हणून आपण HDG आणले. टार्गेट 2030 डबल केलं, 15 ते 30. किती गोल्स आहे, गोल्स पण वाढले, 17 गेले. 17 गोल्स HDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे. आता हे 17चे 17 गोल आपल्याला पाठ करायचा आहे. तुम्हाला सांगालच याच्यावर प्रश्न कसा येतो, जोड्या लावायला किंवा ते डायरेक्ट गोल विचारतात, किंवा ऑर्डरनुसार पण लावायला लावतात कधी. ठीक आहे. म्हणजे 17 गोल पाठ होतात. कसं आहे, तुम्ही याला कॅटेगरीज करा. मी जसं पाठ केलं तसं पाठ करा तुम्ही. याला पहिले 5 पाठ करू आपण. कसं आहे, पहिला आहे पॉवर्टी, दुसरा आहे हंगर. नो पॉवर्टी, झिरो हंगर. हे दोन्ही नाही काय MDG मध्ये दोन्ही एका याच्यातच होते, पण इकडे वेगवेगळं केलं, पॉवर्टी अँड हंगर. त्याच्यानंतर आहे गुड हेल्थ. काय आहे, गुड हेल्थ, गुड एज्युकेशन आणि जेंडर इक्वॅलिटी. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी. बघा हे 5 जे आहे ना, हे आपले SDG होते, त्यालाच MDG होते, त्यालाच SDG मध्ये कन्वर्ट केलं. आता पुढचे जे 5 आहे ना, ते वेगळे आहे थोडेसे. 5 लक्षात ठेवले. आता बाकीचे 5 लक्षात ठेव. पहिलं काय, क्लीन वॉटर. जे शब्द मी सांगतो ते लक्षात ठेवा. क्लीन वॉटर, क्लीन एनर्जी, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री, इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, रेड्यूस इनइक्वॅलिटी. आता हे लक्षात कसं राहील, तर बघा आपल्याला जर क्लीन वॉटर आणि क्लीन एनर्जी पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इकॉनॉमिकल ग्रोथ. क्लीन वॉटर आणि क्लीन एनर्जी पाहिजे असेल तर आपल्याला इकॉनॉमिकल ग्रोथ करावं लागेल, बरोबर. आणि इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी काय करावं लागेल, इंडस्ट्री आणावं लागेल, इनोव्हेशन करावं लागेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणावं लागेल. आणि जर हे आणलं तर काय होणार, रेड्यूस होणार इनइक्वॅलिटी. काय होणार, रेड्यूस होणार. जसं मी अप्रोच सांगत आहे तसं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचे 7 आता भाऊ, सस्टेनेबल सिटीज, 11व्या नंबरचा. इथे एक गोष्ट सांगतो, सस्टेनेबल म्हणजे काय, ते खूप वेळा इन्व्हायरमेंट शब्द येतो इन्व्हायरमेंटमध्ये. सस्टेनेबल म्हणजे काय, सस्टेनेबल म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, पण इन्व्हायरमेंटचं काहीच नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यात. डेव्हलपमेंट करायची आहे पण इन्व्हायरमेंटचं नुकसान नाही झालं पाहिजे काहीच. बस एवढंच आहे. सस्टेनेबल कुठेही वर्ड आला तर हेच त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची.
तर 11वा गोल काय, सस्टेनेबल सिटीज, रिस्पॉन्सिबल कन्झर्प्शन. हे बघा, क्लायमेट ॲक्शन, लाईफ ऑफ वॉटर, लाईफ ऑन लँड, पीस अँड जस्टिस अँड पार्टनरशिप ऑफ गोल्स. बघा हे 7 आहे, हे 3 खूप इम्पॉर्टंट आहे, 13, 14 आणि 15. काय आहे, पहिलं आहे क्लायमेट, म्हणजे 13वा आहे क्लायमेट, 14वा आहे लाईफ ऑन वॉटर आणि लाईफ ऑन लँड. हे आपल्याला माहिती आहे का, पहिले पाण्याचं जीवन आलं होतं, त्याच्यानंतर जमिनीवर आलं, असंच लक्षात ठेवा. समोर जो बघा काही इम्पॉर्टंट वाल्या जे म्हणजे मीटिंग झाल्या होत्या, ते मीटिंग आपल्याला पाठ करायचे. मीटिंग खूप साऱ्या आहे, मी इम्पॉर्टंट वाले आणलेल्या आहे फक्त तुमच्यासाठी. काय आपलं हे स्टॉकहोम परिषद, याचं काय काय पाठ ठेवायचं आहे. स्टॉकहोम परिषद कधी झाली, 1972 मध्ये, 1972 मध्ये, 1972 मध्ये स्टॉकहोम परिषद झाली. कशासाठी होती, तर इन्व्हायरमेंटसाठी झालेली पहिलीच परिषद आहे. इन्व्हायरमेंटसाठी झालेली पहिलीच परिषद आहे. केव्हा झाली होती, 5 जून 1972. 5 जून 1972. इयर पण लक्षात ठेवा नाही, डेट पण लक्षात ठेवा. 5 जून काय आहे, आपलं वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे विचारलाय. आणि एक ओझोन डिप्लेटेशन डेज विचारतात. इथं आठवलं म्हणून सांगतो. ओझोन डिप्लेटेशन डेज कधी आहे, 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, बघा सप्टेंबरमध्ये 7 येते, 7 आणि 1 आणि 6 किती होते, 7. तसं हे 7 7 लक्षात ठेवायचं, 7 7. काय झालंय, एक मिनिट. बघा कुठं होतो आपण, ओझोन डिप्लेटेशन डे कधी सेलिब्रेट करतो आपण, 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर. कसं लक्षात ठेवायचं, सप्टेंबरमध्ये 7 वर्ड येते आणि इथं पण 1 आणि 6 7 होतं. बस कसं हे ट्रिक तुम्हाला हेल्प करतात, पेपरमध्ये आठवते तुम्हाला म्हणून सांगणार आहे. समोर जो स्टॉकहोम परिषद पाहिली 1972. मॉडेल पोर्टल आलं, कधीच आहे, मॉडेल प्रोटोकॉल कधीच आहे, 1987चं. मॉडेल तिकडे मिस्टेक झाली होती, गलतीनं मी एक्सचेंज केलं त्याला. बघा मॉडेल प्रोटोकॉल पहिले आहे, 1987चं मॉडेल प्रोटोकॉल आहे. आणि कशाशी रिलेटेड आहे मॉडेल प्रोटोकॉल, सांगा बोला, आठवते. मॉडेल प्रोटोकॉल बघा इथं दिलाय, ओझोन लेअर, ओझोनशी रिलेटेड आहे. कधीच आहे, 1987. इयर नाही लक्षात ठेवलं चालते, फक्त एवढं लक्षात ठेवा, स्टॉकहोम नंतर मॉडेल आलं होतं. स्टॉकहोम नंतर मॉडेल आलं होतं. कशाशी रिलेटेड आहे, ओझोनशी रिलेटेड आहे. बस समोर जाऊ. रिओ अर्थ समिट मोस्ट इम्पॉर्टंट कधी झाली होती, 1992 मध्ये. रिओ अर्थ समिट कधी झाली होती, 1992 मध्ये, ब्राझीलमध्ये. रिओ अर्थ समिट ब्राझीलमध्ये झाली होती. कशाशी रिलेटेड आहे, बायोडायव्हर्सिटीची. हे दुसरी खूप इम्पॉर्टंट परिषद आहे. पहिली स्टॉकहोम आणि त्याच्यानंतर हेवाली, ते बाकीचं प्रोटोकॉल आहे. आणि याच्यानंतर झालाय कायटो प्रोटोकॉल. मॉडेल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड होतं, आपलं मॉडेल प्रोटोकॉल रिलेटेड होतं ओझोनचं. आणि कायटो प्रोटोकॉल रिलेटेड आहे ग्रीन हाऊस रिडक्शन, म्हणजे याच्या ग्रीन हाऊस रिडक्शन, कार्बन डायऑक्साईडची रिलेटेड आहे. ठीक आहे, याचा पण इयर लक्षात ठेवा, नाही ठेवा, 1997. फक्त एवढं लक्षात ठेवा, रिओच्या नंतर आहे, रिओच्या नंतर आहे 1997. मॉडेल कधीच आहे, 1987. आणि कायटो 1997. ठीक आहे, समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंट आहे 2015चं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, पॅरिस ॲग्रीमेंट 2015चं आहे. याचं एक टार्गेट लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे आहे 2 डिग्रीपर्यंतच ठेवायचे. म्हणजे आपलं जे टेम्परेचर आहे ते 2 डिग्रीच्या वरनी वाढलं पाहिजे, हे टार्गेट आहे याचं. समोर इम्पॉर्टंट बघा, प्रोटेक्शन ॲक्ट, वेगवेगळे ॲक्ट आहे. इम्पॉर्टंट वाले सांगतो, जे सांगतो ते फक्त डायरेक्ट पाठ करा जागेवर. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. इयर कसं लक्षात ठेवा, स्टॉकहोम परिषद 1972 मध्ये वर्ल्डमध्ये झाली एन्व्हायरमेंटसाठी. त्याचं इम्प्लिमेंटेशन भारतामध्ये झालं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून. इयर लक्षात राहील. त्याच्यानंतर वॉटर प्रोटेक्शन ॲक्ट, इयर लक्षात नका ठेवू. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जस्ट नंतर वॉटर प्रोटेक्शन ॲक्ट एवढं लक्षात ठेवा, WW. हे बघा, आणि त्याच्यानंतर आहे फॉरेस्ट ॲक्ट. याचं इयर लक्षात ठेवा, 1980. फॉरेस्ट ॲक्ट, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट कधीचं, 1980. याला कसं लक्षात ठेवायचं का तुम्ही, म्हणजे कधी ते नाही का ऑर्डर लावायला देतात, तर WWF ऐकलं असेल तुम्ही, WWF. पहिले आपलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, वॉटर प्रोटेक्शन ॲक्ट आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट आहे. आणि फॉरेस्ट काय कधीचं आहे, 1980चं. आणि त्याच्यानंतर आपलं आहे एअर. वॉटर नंतरच एअर येणार ना, तिकडे SDG मध्ये पण पाहिलं होतं, वॉटर नंतर एअर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे खूप इम्पॉर्टंट आलं आपलं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, याला अम्ब्रेला ॲक्ट म्हणतात. अम्ब्रेला म्हणजे पूर्ण एन्व्हायरमेंटची जेवढी सगळ्याला लागू आहे, हे आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. कधीच आहे, 1986चं.
1986चं कसं लक्षात ठेव ना, 1985मध्ये काय झालं होतं, ओझोनमध्ये होल पडलेलं होतं, बरोबर. त्याच्यामुळे एक नवीन ॲक्ट भारतानं आणला, त्याला 1986मध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट म्हणतात. त्याचे म्हणजे लिंक करा तुम्ही, कसंही लिंक करून लक्षात ठेवा, डायरेक्ट लक्षात नाही राहणार. अम्ब्रेला ॲक्ट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. हे नाही लक्षात ठेवलं तरी याचं एक ट्रिक आहे. पण बघा, बायोलॉजीमध्ये पण डबल ओ आहे आणि त्याचा ॲक्ट म्हणजे 2002चा आहे, डबल ओ, तसं लक्षात ठेवू शकता. विचारलं आहे PYQमध्ये. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल 2010चं पाहून घ्या इकडं फक्त. ट्रिब्युनलची रिलेटेड घटना दुरुस्ती 42 अमेंडमेंट. इयर सांगा, 1972. सॉरी, 1972 नाही, 1976. कसं लक्षात ठेवू, 4 आणि 2 किती होतात, 6. बघा, ट्रिक्सचा खूप फायदा होते आपल्याला. 42 अमेंडमेंट 1976 आहे PYQ. 6 कसं लक्षात ठेवायचं, 4 आणि 2 6 होतात. बघा, हे असा अप्रोच जर असला ना आपल्याला, तर मग मेन्समध्ये आपल्याला क्रॅक करण्यामध्ये काहीच म्हणजे हे जात नाही. फक्त आपला थोडंसं दिमाग म्हणजे काय म्हणते, दिमाग को जिंदा राखू. अप्रोच खूप मॅटर करते. क्वेश्चन बघल्यावर कोणती जी आकडा आपण जर आपल्याला पाठ करायचं ना, त्याला पाहायचा बरोबर येते ते लक्षात. समोर जाऊ, इथे एक गोष्ट सांगायची राहिली, हे भोपाल गॅस ट्रॅजेडी PYQमध्ये 2-3 वेळा आलेली आहे. याचं इयर लक्षात ठेवा, 1984. याला पण सेम त्याच्याशी रिलेट करा आपल्या, काय म्हणते, ओझोन होलची 1985, एक इयर पहिले 1984, किंवा ते याच्यावरून पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. कसं ते वर्ल्ड कप आहे, वर्ल्ड कप आपण 1983मध्ये जिंकलो होतो, आणि हे त्याच्या एक वर्षानंतर झालं. त्याला लिंक करू शकतो आपण इकडे, आपल्या IPL मध्ये बँगलोरचं ते झालं होतं ट्रॅजेडी, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आहे मिथेल आयसोसायनेट. कशामुळे झाली होती भोपाल गॅस त्याची, मिथेल आयसोसायनेट, MIC. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा त्याचं. समोर जाऊ, जे इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट सांगत आहे तुम्हाला मी. कुठं म्हणजे क्वेश्चन कुठं येऊ शकतो. बघा, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. डायरेक्ट विचारेल, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज कधीच आहे, 2008. किती मिशन होते त्याच्यात, 8 मिशन होते. आणि हे मिशन पाठ करण्याची गरज नाही, फक्त आकडा लक्षात ठेवा, 2008चा आहे आणि 8ही मिशन होते. सोलर अलायन्स सोडून द्या. आता हे काय, आपले नॅशनल पार्क 105 आहे, तेवढे पाठवणार आहे का नाही. मी जेवढे सांगतो तेवढे करा, आणि बाकीच्यासाठी मी ट्रिक सांगतो. पहिले हे पाठ करू, त्याच्यानंतर बाकीच्यासाठी ट्रिक सांगतो, कसं अप्रोच, याच्या बाहेर जर आलं तर कसं अप्रोच करायचं. जिम कार्बेट कुठं आहे, डायरेक्ट ते स्टेट विचारतात, कोणत्या स्टेटमध्ये आहे, उत्तराखंड. काझीरंगा नॅशनल पार्क कुठं आहे, आसाममध्ये. त्याच्यानंतर आहे गिर जीजी, गिर कुठं आहे, गुजरातमध्ये. सुंदरबन वेस्ट बंगाल, हे माहीत असेल तुम्हाला. काय आहे, किऊ लॅडो कसं वेगळं नाव आहे, लाडो नाव आहे त्याच्यात. लाडो कुठं आहे, राजस्थानमध्ये. किऊ लॅडो राजस्थानमध्ये. आणि पेरियार केरलामध्ये. याच्यात हे लक्षात ठेवायचं, जे जिम कार्बेट आहे ना, ते पहिलं आलं आहे, आपलं पहिलं नॅशनल पार्क आहे. काझीरंगा कशासाठी फेमस आहे, काझीरंगा फेमस आहे रायनोसोर्स, गेंड्यासाठी. गिर कशासाठी फेमस आहे, एशियाटिक लायन. इथं एक गोष्ट सांगतो, गिर नाही का गुजरातमध्ये एशियाटिक लायन्स. जे आपले टायगर रिझर्व आहे ते गुजरातमध्ये एकही नाही. म्हणजे जनरली सगळ्या जागेवर टायगर रिझर्व आहे, फक्त गुजरातमध्ये नाही. काऊन नाही आहे, कारण की लायन आणि टायगर एकासोबत राहू नाही शकत. हे लक्षात ठेवायचं, याच्यावर क्वेश्चन बनवू शकते. लायन आणि टायगर एकासोबत राहू नाही शकत. याच्यामध्ये एक आहे इन्व्हायरमेंटचा कॉन्सेप्ट, ते नंतर सांगेल कधी, तर डीपमध्ये जाऊन. आता एक आहे, म्हणजे अजून समोर बघून घेऊ, हे सुंदरबन रॉयल बेंगल टायगरसाठी आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. आणि आता राहिला याच्या बाहेर जर विचारायचं कसं करायचं, तर काय करायचं माहिती आहे, जेव्हाही कोणताही नॅशनल पार्क किंवा सेंच्युरी किंवा बायोस्फिअर रिझर्व विचारला, तर त्याचा म्हणजे जो नाव आहे तो नाव बरोबर पाहायचं. जनरली ते स्टेटस विचारलं आपल्याला, किंवा कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर त्याचं नाव पाहायचं. ते नाव ना कशा ना कशाची लिंक असते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, पुलिकस सरोवर कुठे आहे, आंध्र प्रदेशमध्ये. सगळ्याला माहिती, आपण जिओग्राफीमध्ये पाठ करतो. तर पुलिकस सरोवर आंध्र प्रदेशमध्ये आहे, तर पुलिकस नावाची सेंच्युरी आहे, असं सेम. तर बस तसं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तसं एक अजून एक्झाम्पल देतो, आपल्या कोल्हापूरमध्ये कोणत्या राधानगरी डॅम. तर राधानगरी काय, डॅम पण आहे आणि सेंच्युरी पण आहे. तर असं म्हणजे ते जो क्वेश्चन विचारला ना, त्याच्यावर म्हणजे थोडं आपलं दिमाग लावायचं. काही ना काही लॉजिक लागतेच क्वेश्चनवर. क्वेश्चन स्किप करायचा नाही, 100 पैकी 100 अटेम्प्ट केला पाहिजे. आतापर्यंत जेवढे पेपर दिलेले ना मी, एकही असा पेपर नाही ज्याच्यामध्ये 100 पैकी 100 अटेम्प्ट नाही केला असा. अटेम्प्ट 100च असला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट बघू.
आता बघायचे आपले एक्सटिंक्ट स्पीसीस. बघा स्पीसीसवर क्वेश्चन असतो, वेगवेगळे विचारतात ते. कोणती स्पीस आहे एक्सटिंक्ट झाली, रेट कोणती आहे, आपल्याला फक्त पाठ करायचं आहे कोणती खतम झालेली आहे एक्सटिंक्ट. कोणती झालेली आहे? एशियाटिक चित्ता, नायजेरियावरून आणले आपण. पिंक हेड डक, गुलाबी बदक. इंडियन ऑरोज, काय आहे माहित नाही, थोडं लक्षात ठेवा, इंडियन ऑरोज. त्याच्यानंतर समट्रान कसे नाव आहे, समंथा याद ठेवा, लक्षात ठेवा समंथा. आणि त्याच्यानंतर रायनासोर्स. बघा मी पण मराठी मीडियमचाच विद्यार्थी आहे, फक्त कसं आहे इन्व्हायरमेंट जे आहे ना त्याचे टर्म इंग्लिशमध्ये लवकर लक्षात राहतात, म्हणून मी इंग्लिशमध्ये करत आहे. याच्या भरोश्यावरच मी जेवढाही मेहनत दिलेला आहे याच्या भरोश्यावर दिलं आहे, असंच अप्रोच झालं आहे. जास्त काही फेस करायचं, डायरेक्ट टेन्शन नाही घ्यायचं. मेंटॉस जिंदगी, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं कोणकोणते एक्सचेंज झालेले आहे. गमतीचा भाग वेगळा सोडू. एशियाटिक चित्ता, पिंक हेड डक, इंडियन ऑर्कोस काय माहिती आहे, समट्रान, आणि त्याच्यानंतर आहे रायनासोर्स, एक गिंडी शेंगा, एक गेंडा समोर जो. विक्स की गोली लो, हिचकिच दूर करो. कसं आहे यार, मला ते म्हणजे मी पण अभ्यास करतो, माझ्या पण ग्रुप सी मेन्स आहे, त्याच्यातून टाईम काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. त्याचा फायदा करून घ्या बाई तुम्ही, मार्क वाढले पाहिजे, लवकर लागायचं आपल्याला, सोबत लागू. मी पण लागतो यावर्षी, तुम्ही पण लागा ग्रुप सी मधून, मी ग्रुप बी मधून लागतो. बघा गोल्स, हे रिव्हिजन चार्ट आहे. रिव्हिजन चार्ट काय आहे, MDG 8 आहे आपले, HDG 17 आहे. स्टॉकहोम परिषद 1972 मध्ये झाली. वन एन्व्हायरमेंट डे कधी सेलिब्रेट करतो, 5 जून 1972. भोपाळ गॅस स्ट्रॅटेजी 1984 मध्ये झाली. वर्ल्ड कप 83 मध्ये जिंकलो. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 आहे. 85 मध्ये होल झालं होतं. हे कमिटी कधीची, 2008ची. 8 हे होते. मॉडेल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड होता, ओझनची. रिओ समिट बायोडायव्हर्सिटी. कायटो प्रोटोकॉल कार्बन डायऑक्साईड म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड होता. त्याच्यानंतर आहे क्लायमेट चेंज, पॅरिस ॲग्रीमेंट क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे. ISAचा हेडक्वार्टर गुरुग्राममध्ये आहे. PYQ लक्षात ठेवा. आणि एक्सटिंक्ट स्पीसीज आपण बघितले, ठीक आहे. एवढंच आहे. आता याच्यासमोर बघा, इन्व्हायरमेंटचं फक्त एवढंच कळा. जर याच्या बाहेर आलं ना तर कोणालाच नाही जमणार, तिथं काही ना काही लॉजिक लावायचं. मी तुम्हाला सांगतो 100 पैकी 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, क्वेश्चन पूर्ण वाचा, काही ना काही लॉजिक लागतेच. फक्त लास्ट दिवसामध्ये थोडं कॉन्फिडन्स हाय ठेवा. कॉन्फिडन्सचा गेम आपला एक्झाममध्ये, जेवढं जास्त कॉन्फिडन्स राहा तेवढं फायदा होईल, मी सांगतो ना, ठीक आहे. अजून काही जर प्रश्न असेल तुमचे तर कमेंटमध्ये मला सांगू शकता, मी तुमची हेल्प करेल, माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेल. आणि कशावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तेही सांगू शकता, ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्या बाहेर पण काहीच करू नका. बाय.